हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मोदींना गुजरातला पाठवल्याशिवाय राहणार नाही। सगळ्या गोष्टी गुजरातला नेताय, तुम्ही सुद्धा गुजरातला जा। उद्धव ठाकरेंचा मोदींवर निशाणा। देवेंद्र फडणवीस नालायक माणूस, जनाची नाही तर मनाची लाज ठेवा। कुठली तरी खोली म्हणता, ती खोली आमच्यासाठी मंदिर। उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल। आदित्यला मुख्यमंत्री करून देवेंद्र फडणवीस अर्थमंत्री म्हणून दिल्लीला जाणार होते। जाहीर सभेत उद्धव ठाकरेंचा दावा। उद्धव ठाकरे भ्रमिष्ट झाले, त्यांना वेड लागले। आदित्यला मुख्यमंत्री सोडाच, मंत्री सुद्धा बनवायचा विचार नव्हता। ठाकरेंच्या दाव्यावर फडणवीसांची सडकून टीका। आदित्यला पक्ष सांभाळायचा आहे, त्यामुळे त्याला लढवा असं ठाकरेंना सांगितलं होतं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्पष्ट। शिवसेनेकडून संदीपान भुमरेंना छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर। ठाकरे गटाच्या चंद्रकांत खैरेंशी होणार सामना। भुमरेंना उमेदवारी जाहीर झाल्यानं विनोद पाटील नाराज। शिंदे फडणवीसांची मला उमेदवारी देण्याची इच्छा होती, मात्र 2 आमदार आणि एका राज्यसभा खासदारानं विरोध केला। विनोद पाटलांचा दावा। ठाकरेंनी बंद दाराआड खूप मुलाखती दिल्या, खोटं बोला पण रेटून बोला ही उद्धव ठाकरेंची संस्कृती। मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका। पवारांनी सर्व संस्था काढल्या तर आम्ही काय केलं? अजित पवारांचा सवाल। तर संस्था स्थापन झाल्याचं साल काढावं, त्यातनं उत्तरं मिळतील। शरद पवारांचा अजित पवारांना प्रत्युत्तर। निलेश लंकेंची उमेदवारी थांबवण्यासाठी उद्योजकाला पाठवलं होतं। शरद पवारांचा राधाकृष्ण विखेंवर नाव न घेता निशाणा। खोटं बोल पण रेटून बोल हा पवारांचा धंदा, विखेंचं प्रत्युत्तर। बारामतीची सून आपल्या सगळ्यांचं ऋण फेडेल, मोठ्या मतांनी विजयी करा। सुनेत्रा पवारांची बारामतीकरांना साद। पंतप्रधान मोदींनी 10 वर्षात काय केलं ते जाहीर करावं। शरद पवारांचा मोदींवर निशाणा। सोलापूर, धाराशिव, पुणे जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपलं। अवकाळी पावसामुळे फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।